नमस्कार मॅडम. SIPच्या मार्फत आपण आपली रिटायरमेंट प्लॅनिंग कशी करू शकतो त्याच्यासाठी एक एक्सेल शीट तयार केली. त्याच्या मार्फत आपण समजण्याचा प्रयत्न करू. समजा आपण 2000 रुपयाची SIP सुरू केली 10 वर्षांसाठी आणि त्यामध्ये आपल्याला जर इंटरेस्ट जो आला तो 12% आला आणि त्या केसमध्ये आपल्याला 10 वर्षांनंतर जवळजवळ 4,21,000 एवढी रक्कम जमा होते. आता ती आपण मग 10 वर्षांनंतर जर पेन्शन घ्यायला सुरुवात केली तर 3,500 रुपये महिना एवढं जर पेन्शन आपण सुरू केलं सलग 20 वर्षांसाठी तरी सुद्धा आपल्याला मॅच्युरिटी 12%च्या हिशोबाने 7.25 लाखाच्या आसपास मिळते. पुढे समजा आपण 2,000 रुपयाची SIP 15 वर्षांसाठी केली तर 12% या व्याजदराने आपल्याला आपला जो कॉर्पस जमतो तो जवळजवळ 8,94,000चा कॉर्पस जमतो. आणि नंतर 15 वर्षांनंतर आपण जर 8,000 रुपयाची जर पेन्शन चालू केलं विड्रॉ करणं सुरू केलं हे सलग 20 वर्षांसाठी केलं तर 20 वर्षांनंतर आपल्याकडे मॅच्युरिटी अमाऊंट शिल्लक जी राहते ती राहते साधारण 10 लाख रुपये. तिसऱ्या केसमध्ये जर आपण 2,000 रुपयाची महिन्याची SIP सुरू केली आणि हे चालू ठेवलं सलग 20 वर्षांसाठी तर मग मार्केटमधनं जो व्याजदर मिळतो तो जवळजवळ आपण 12% कन्सिडर करून आपला जो कॉर्पस बनतो तो बनतो 17 लाखाचा. आणि 20 वर्षांनंतर आपण जर 15,000चं जी पेन्शन सुरू केली म्हणजे विड्रॉ करणं चालू केलं या कॉर्पसच्या अमाऊंटमधनं आणि सलग 20 वर्ष हे चालू ठेवलं तरी सुद्धा 20 वर्षांनंतर आपल्याला 24 लाखांपर्यंत आपल्याला मॅच्युरिटी मिळते. आणि जर 25 वर्षांसाठी आपण जर 2,000 रुपयाची SIP चालू ठेवली तर त्याचा जो कॉर्पस बनतो तो बनतो साधारण 32 लाख रुपये. त्यानंतर जर आपण 30,000ची जर पेन्शन चालू केली सलग 20 वर्षांसाठी तरी पण आपल्याला 26 लाखांपर्यंत मॅच्युरिटी मिळते. दुसऱ्या केसमध्ये आपण बघू की ही जी आपण अमाऊंट टाकत होतो 2,000 रुपये तर ही जर आपण दरवर्षी 5% जर वाढवली या साईडला कॉलम बनवलाय की पहिल्या वर्षी 2,000 रुपये त्याच्या दुसऱ्या वर्षी जर 5% त्याच्यात वाढ केली तर ते होते 2,100 रुपये. असं प्रत्येक वर्षी जर 5% जर आपण आपली SIPची अमाऊंट वाढवत गेलो तर त्या केसमध्ये 10 वर्षांनंतर आपल्याला 3,500चं जर पेन्शन घेतलं तरी पण आपल्याला 14 लाखांपर्यंत मॅच्युरिटी मिळते. ठीक आहे, हे झालं जर आपण आपली रक्कम वाढवत गेलो तर 5%. तिसऱ्या केसमध्ये मार्केटमध्ये जो 12%च्या ऐवजी जर आपल्याला 13%चा जर रिटर्न मिळाला तर त्या केसमध्ये आपल्याला आणि पेन्शन अमाऊंट आपण सारखीच ठेवली 3,500 रुपये 8,000 रुपये 15,000 रुपये 30,000 रुपये तर त्या केसमध्ये ही मॅच्युरिटी जी आहे तर या मॅच्युरिटीमध्ये बघा किती फरक पडतो. इथे सुरुवातीला 10 वर्षांसाठी मॅच्युरिटी आपल्याला 7 लाखाच्या आसपास मिळत होती आणि इथे 10 वर्षांनंतर जर 13%चा जर रिटर्न मिळाला तर 9 लाखाच्या आसपास मॅच्युरिटी मिळते. आता हे 12% 13% तर हे रिटर्न्स आपण कशाच्या बेसिसवरती ठरवतो तर मागचा जर ही इतिहास बघितला तर मार्केटनी साधारण ॲव्हरेज 17% आपल्याला रिटर्न दिलेले तरी आपण एकदम नॉमिनल हे 12% रिटर्न कन्सिडर करून चाललोय. मग याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन टॅक्स सुद्धा पे करावा लागेल तर हे सगळं कन्सिडर करता 12% किंवा 13% पर्यंत रिटर्न आपल्याला एकदम सहजासहजी मिळून जातो. तर अशा पद्धतीने आपण आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो. तर इथे एक कॅल्क्युलेटर बनवलंय एक्सेलमध्ये की याच्यात आपण टाकू शकतो की आपलं टार्गेट किती वर्षांचं आहे. समजा 20 वर्षांचं टार्गेट आहे तर मंथली SIP आपल्याला किती करायची 2,000ची करायची किंवा याच्यात आणखी अजून 2,500ची SIP करायची आणि हा जो रेट आहे 13% हा मार्केटकडनं सहज आपल्याला मिळून जातो लॉंग टर्ममध्ये. आणि आपण जी SIP मध्ये जी ॲन्युअल इन्क्रीमेंट करतो तर इथे आपण 0% करू की ॲन्युअल इन्क्रीमेंट केली नाही तर 2,500 मंथली गुंतवणूक केली तर आपला कॉर्पस जमा होतो जवळजवळ 24 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर हा जो कॉर्पस आहे तो आपण परत त्याच प्लॅनमध्ये कंटिन्यू करून पेन्शन अमाऊंट मग सुरू करतो. जसं 10,000 जर चालू केलं सलग 20 वर्षांसाठी तर आपला जो फायनल बॅलन्स बनतो तो 1,30,41,000 एवढा बनतो. तर अशा पद्धतीचं एक कॅल्क्युलेशन इथे मांडलेलं आहे. तर इथे बघू शकता की जर आपण 25 वर्षांसाठी 2,000ची SIP सुरू ठेवली 13% व्याजदर जर मिळाला 30,000 रुपये पेन्शन जर घेतली सलग 20 वर्षांसाठी तरी सुद्धा आपल्याकडे 74 लाख एवढी अमाऊंट शिल्लक राहते. आता एवढे व्याजदर खरंच मिळतात का 12% 13%? तर इथे जर आपण अनालिसिस बघितलं आहे तर तुम्हालाही माहिती आहे की SBI मध्ये जे रिटर्न्स आलेले जो SBIचा जो प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये 30% आसपास रिटर्न मिळालेले जो युलिपचा जो प्लॅन आहे. तर
आपण एवढं पण एक्सपेक्ट करत नाहीये. साधारण हे 14-15% सहज आपल्याला मिळून जातात. आणि त्यातही आपण एकाच स्कीम मध्ये न टाकता जाता तसं हे जे आहे याच्यामध्ये आपण 2,000 रुपये जे आहेत ते ह्या 6 वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये आपल्याला डायव्हर्ट होतात. जसं कॅनरा रोबेको ब्ल्यू चिप इक्विटी फंड याच्यामध्ये ज्या कोणत्या ब्ल्यू चिप कंपनीज आहेत, टॉपच्या कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये आपले 2,000 चे 16% जवळजवळ एवढे इन्व्हेस्ट होतात. आणि दुसरं जे आहे एनजे फ्लेक्सी कॅप फंड, तिसरं डीएसपी इक्विटी, चौथं कोटक, पाचवं इन्व्हेस्को कॉन्ट्रा फंड म्हणजे काय की ज्याचं व्हॅल्युएशन सध्या कमी आहे मार्केटमध्ये, पण ज्याचे टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल्स खूप चांगले आहेत, तर त्या अशा स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. आणि 6वं जे आहे एसबीआय लार्ज अँड मिड कॅप फंड. तर असं 2,000 रुपयाचं आपलं या 6 ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन होतं आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न येतात. हे सुरू झालेलं आहे 3 जानेवारीपासून. आणि 3 जानेवारीपासून याने जे रिटर्न दिले ते जवळजवळ 51% रिटर्न दिलेले. बरं, दुसरा या म्युच्युअल फंडमध्ये असा आपल्याला ऍडव्हान्टेज मिळतो की युनिट प्लॅन्स जे आहेत तर त्यामध्ये इन्शुरन्स सुद्धा कव्हर असतो. तर आपण जर एखाद्या आपली इन्स्टॉलमेंट आपण भरू नाही शकलो तर ते पॉलिसी लॅप्स होऊन जाते. पण या केसमध्ये तसं नाही राहत. एसआयपीच्या केसमध्ये आपल्याला समजा एखाद्या महिन्यात आपल्याला भरणं झालं नाही तर त्या केसमध्ये आपण आपली इन्स्टॉलमेंट पॉज करून ठेवू शकतो आणि नंतर जेव्हा कधी आपल्याला वाटतं तर नंतर परत सुरू प्ले करू शकतो. फक्त याच्यात काळजी एवढीच घ्यावी लागते की एखाद्या महिन्यात जर आपल्याकडे आपल्या खात्यामध्ये तेवढी अमाऊंट नसेल आणि जर आपण ती कंटिन्यू ठेवली तर मग चेक बाउन्स झाल्यानंतर जसे चार्जेस लागतात तर त्याचं फाईन बँकेकडनं आपल्या पेनल्टी लागते. मग तेवढंच एक दक्षता घ्यावी लागते की ज्यावेळेस जमत नसेल त्यावेळेस मग आपण ती एसआयपी आपण पॉज करून ठेवतो आणि नंतर जेव्हा आपल्याला अमाऊंट होते शकत तेव्हा ती आपण स्टार्ट प्ले करून टाकतो. तर हे 12%, 13% तर आपण एकदम नॉमिनल घेतले, 14%, 15% आणि मागचा 25 वर्षांचा जरी इतिहास बघितला तर जवळजवळ 17% मार्केटने रिटर्न्स केलेले. आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा.